नमस्कार मित्रांनो, काही माणसं काळाच्या पडद्याआड जातात पण त्याचं कर्तृत्व आणि आठवणी कधीच संपत नाही। मित्रांनो, आज स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती। आजचा दिवस फक्त एका नेत्यांचा जन्मदिवस नाही तर त्यांच्या आयुष्यातील कामांचा विचार करण्याचा दिवस आहे। प्रत्येक व्यक्तीचं राजकारण वेगळं असू शकतं, प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, पण एखाद्या व्यक्तीने समाजासाठी केलेल्या कामांची आठवण ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे। मित्रांनो, अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले गेले। प्रशासनावर मजबूत पकड, जलद निर्णय घेण्याची शैली आणि काम पूर्ण करण्याचा आग्रह ही त्यांची ओळख होती। अनेक दशकं त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रियता निभावली आणि अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या। मित्रांनो, मी स्वतः एक शेतकरी आहे। शेती, पाणी, सिंचन आणि ग्रामीण भागाशी संबंधित विषय माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे आहेत। या क्षेत्राबाबत त्यांनी केलेल्या कामांची चर्चा आजही अनेक ठिकाणी ऐकायला मिळते। काही निर्णयावर मतभेदही झाले, काही निर्णयाचं स्वागतही झालं। लोकशाही ते स्वाभाविक आहे, पण त्यांच्या कामाचा ठसा महाराष्ट्राच्या राजकारणावर कायम राहील हेही तितकंच खरं आहे। मित्रांनो, आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांनी दिलेल्या आठवणी, त्यांची कामं करण्याची शैली आणि त्यांचं नेतृत्व अनेकांच्या स्मरणात कायम राहणार आहे। एखाद्या व्यक्तीचं खरंच आयुष्य त्यांच्या कमावलेल्या पदात नसतं, तर लोकांच्या मनात मिळालेल्या स्थानात असतं। आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करू। मित्रांनो, शेवटी एकच सांगतो, राजकारण कोणतंही असो, पक्ष कोणताही असो, पण समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीची आठवण जपणं ही आपली संस्कृती आहे। चला, आज स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याला आदरपूर्वक सलाम करूया। मित्रांनो, जर तुम्हाला ही आठवण मनाला स्पर्श करून गेली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शेती आणि महाराष्ट्राशी संबंधित विश्वासहित माहितीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा। धन्यवाद।